नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 ऑगस्ट 2024 वाजता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग वज्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो शकू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो चतू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:58 ते 7:36 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:15 ते 10:53 आणि यमगंड काळ दुपारी 2:11 ते 3:49 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि हर्षलबरोबर लाभ योगसुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. त्याचप्रमाणे काही चांगले लाभ सुद्धा होण्याची शक्यता राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार करता आजचा दिवस उत्तम राहील. जी कामं तुम्ही हाती घ्याल सहजपणे पूर्ण करून दाखवाल. कामाचा उरक दांडगा असेल. आज तुम्ही रुजेने ओतप्रोत असाल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ होऊ शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे होऊ शकतील. फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्याच्यामधून काही चांगले लाभ होतील. त्या संदर्भातल्या काही नवनवीन संधीसुद्धा समोर येतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहा. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. अचानक काही लाभसुद्धा होऊ शकेल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले इंट्युशन, काही चांगले आध्यात्मिक अनुभव येण्याची शक्यता राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या वेळेसना चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण. आजच्या दिवशी फिरणं वगैरे असलेलं महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे दमछाक थोडी होण्याची शक्यता राहील. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होतील. काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे राहतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे तुळुरास. तुळू राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं नवनवीन कल्पना समोर येतील. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले सहकर्मी असेल त्यांच्यावर नातेसंबंध चांगले राहतील. याचप्रमाणे जे वरिष्ठ असतील त्यांच्याकडून तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशनसुद्धा होऊ शकेल. कामधंद्याच्या संदर्भात नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकेल की ज्या शुभफलदायी असतील. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यतासुद्धा आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही चांगले आध्यात्मिक अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. जी कामे हाती घ्याल, जे निर्णय तुम्ही घ्याल ते अचूक असतील. वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर पुढे बाहेर फिरला जाण्याचा एक संभव दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी सुरुवात करू नका. काय अनपेक्षित लाभ होतील. यातला विक्रमाच्या नातेसंबंध सुधारतील. मात्र दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. त्यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील तुमचा. थोडे बहुत आजच्या दिवशी तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. तुम्ही घेतलेले निर्णय असं होण्याची शक्यता राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहिला. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे राहिलं. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकले. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आजच्या दिवशी अजिबात सुरुवात करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव येतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. महत्त्वाच्या कामाच्या संदर्भात काही चांगल्या आयडियाज तुमच्या मनात येऊ शकतील. चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेससाठी आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.